शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रदेश अध्यक्ष पदावरून आता गटबाजी उफाळून आली आहे। रोहित पवारांनी प्रदेश अध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरू केली आहे। त्यामुळे जयंत पाटलांनी शरद पवारांच्या समोरच रोहित पवार यांना खडे बोल सुनावलेले आहेत। सविस्तर पाहूयात। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाही। जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मेळाव्यात असं जाहीर सुनावण्याची वेळ आली आहे। लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली। रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद द्या अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती। त्यासाठी थेट सोशल मीडियावर मोहीमही सुरू झाली होती। पक्षातूनच एका प्रकारे आव्हान देण्याच्या कृतीवर स्वतः जयंत पाटलांनी रोहित पवारांची अप्रत्यक्षपणे कान टोचले। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू होतात शरद पवारांच्या पक्षातही घराणेशाही सुरू झाली नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। पक्षाने मात्र या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या। जयंतराव पाटलांचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाहीये। पक्षाचा अध्यक्ष बदलण्यासंदर्भामध्ये ज्यावेळेला प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला त्याच्यावरती सविस्तर मत मांडणं योग्य होईल। पण सध्या तरी पक्षामध्ये पक्षाध्यक्ष बदलावा अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या पक्षातल्या गडबाजीकडे लक्ष वेधलंय। शरद पवारांच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष हतबल झाल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय। निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात। याचा अर्थ नेमका काय याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काही काळजी नाही। म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगड टाकू नये। जयंत पाटील समर्थक विरुद्ध रोहित पवार समर्थक असा सामना आधीपासूनच सोशल मीडियावर सुरू झालाय। हे शीतयुद्ध विधानसभा निवडणुकीत पक्षाला महागात पडू नये म्हणजे मिळवली। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।